यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभो, ज्यांच्या सामर्थ्यशाली करानी आपल्या हिंदू राष्ट्राला अनेक वेळेला सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, नवराष्ट्राची प्रेरणा आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये जागवण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, श्रद्धेनं, निष्ठेनं एका उत्कट आस आपल्या चित्तामध्ये धारण करून पराकोटीच्या विश्वासानं या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यप्रेमी, सावरकर प्रेमी, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आणि आपला इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी एका आंतरिक ओढीनं येथे उपस्थित असणारा तरुण वर्ग, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, ज्याला इतिहास कळतो त्याला वर्तमानाचं भान असतं, आणि ज्याला वर्तमानाचं भान असतं तो भविष्य घडवू शकतो, असा एक इतिहासाचा सिद्धांत आहे. आणि तो आपल्या कर्मयोगातून स्वातंत्र्यवीरांनी सिद्ध करून दाखवला. काल आपण इतिहासाची जी मीमांसा केली ती स्वातंत्र्यवीरांनी केलेली आहे. त्यातले काही दाखले आपण वेगळे दिले असते, पण त्यातली सगळी सैद्धांतिक सूत्र ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली आहेत. काल आपण म्हटलं की जे लोकोत्तर महात्मे जगामध्ये होऊन गेले आणि प्राधान्यानं आपल्या भारतवर्षामध्ये झाले, या सगळ्यांना इतिहासाचं विलक्षण प्रेम होतं. इतिहासाचं सखोल अध्ययन या लोकोत्तर महात्म्यांनी केलेलं आहे. इतिहासाचं विश्लेषण केलेलं आहे. इतिहासाची प्रेरणा घेतलेली आहे. इतिहासामधली जीवनमूल्य घेऊन आपलं आयुष्य चरित्रामध्ये पालटवून टाकलेलं आहे. सावरकरांना लहानपणापासूनच इतिहासाचा ध्यास होता, विश्वास होता, मनामध्ये आस होती. सावरकरांनी जगाचा इतिहास तर अभ्यासलाच, पण भारतवर्षाच्या अभ्यासाचा ध्यासच त्यांनी घेतला आणि त्याचं सखोल चिंतन केलं, त्याचं सखोल विवरण केलं, त्याचं सखोल विश्लेषण केलं, आणि आपल्या इतिहासाची बलस्थानं कोणती आणि शबलस्थानं कोणती हे त्यांनी बरोबर शोधून काढलेलं होतं. लोकोत्तर महात्मे ज्या वेळेला इतिहासाचा अभ्यास करतात, घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करतात, त्यावेळेला त्याच्यातली बलस्थानं बरोबर ओळखतात आणि शबलस्थानं सुद्धा ओळखतात. शबल म्हणजे बलाच्या बरोबर उलटा अर्थ असलेला शब्द. सावरकरांनी आपली बलस्थानही ओळखली आणि शबलस्थानही ओळखली. बंगालमध्ये काय घडलं, पंजाबमध्ये काय घडलं आणि महाराष्ट्रामध्ये काय घडलं याचं सखोल चिंतन आणि विश्लेषण सावरकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी एक वाक्य मोठं मार्मिक लिहून ठेवलेलं आहे की महाराष्ट्र ब्रिटिशांनी पूर्ण जिंकला, पण महाराष्ट्रीयांची मनं त्यांना कधी जिंकता आली नाही. या वाक्याला विशेष महत्व आहे. आणि म्हणून सगळ्या देशामध्ये जसे ब्रिटिशनिष्ठ निघाले
तसे महाराष्ट्रामध्येही होते. ते लाचार होते, ब्रिटिश निष्ठ होते, पण त्यांच्यावर कुरघोडी करणारे स्वदेशनिष्ठही होते. आणि त्याही पेक्षा स्वातंत्र्याची ज्वाला ज्यांच्या अंतःकरणात धगधगीत निर्माण झालेली होती असे क्रांतिकारक वीर सुद्धा होते. असे होते म्हणून त्यातून वासुदेव बळवंत फडके निर्माण झाले, त्यातून रामसिंग कुका निर्माण झाले. त्याच्या अगोदर ज्यांनी स्वातंत्र्य समर लढवलं तो बाणपूरचा मर्दन सिंह त्या क्रांतिकारी निष्ठेमधूनच निर्माण झाला. झाशीच्या राणीनं स्वातंत्र्य स्वधर्म स्वदेशासाठी आपल्या आयुष्याचं रान केलं आणि पुन्हा एकदा या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हौतात्म्य सुद्धा पत्करलं. आपला इतिहास ज्वलंत व्हावा, आपल्या इतिहासाची पुन्हा नवीन पानं निर्माण करता यावीत म्हणून एक अलौकिक प्रेरणा सावरकरांनी या इतिहासामधून घेतली. राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली आणि ह्यूमनी काय केलं याचं किंचित दिग्दर्शन आपण कालच्या प्रवचनामध्ये केलं. कारण पहिलीच ज्या वेळेला राष्ट्रीय सभेची जाहीर सभा मुंबईमध्ये झाली आणि ज्याचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, हे बॅनर्जी नव्हे तर हे बंदोपाध्याय, चट्टोपाध्याय, मुखोपाध्याय, ब्रिटिशांनी या सगळ्यांची नावं पालटली. मुखोपाध्याय मुखर्जी झाले, बंदोपाध्याय बॅनर्जी झाले, चट्टोपाध्याय चटर्जी झाले. ही सगळी नावं अशी नाहीये. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, चटर्जी नव्हे. ज्यांनी वंदे मातरम सारखा अलौकिक महामंत्र भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये निर्माण केला, या आपल्या भारतवर्षाच्या मातीमध्ये निर्माण केला, ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ते चटर्जी नव्हे. ही छोटी छोटी नावं ब्रिटिशांनी निर्माण केली. पुण्याला सुद्धा पूर्वी म्हणे पुनक विषय म्हणत असत, पुण्यपत्तनम म्हणत असत. मग त्याचं नाव पडलं पुनक विषय, पुण्यपत्तनम, मग पुनक विषय. कारण सगळीच पुण्यवान माणसं राहायची तेव्हा, आणि म्हणून त्याचं नाव पडलेलं होतं पुण्यपत्तन. मग पुनक विषय, मग त्याची पुनवाडी झाली, मग त्याची पुनवडी झाली, मग ती वडी कुणीतरी खाल्ली, उरलं पुन, त्याचं पुणन, शेवटी पुणे असं झालं. पण हे आपल्या परंपरेमध्ये झालं. ब्रिटिशांनी अनंत नावं बदललेली होती आणि त्याच्यामुळे दुर्दैवानं आमची माणसं त्याच नावाला अनुसरायला लागली. आता कोलकाता झालं आपलं भाग्य, मूळ नाव परत आलं. नाही तर कॅलकटा असं वेडवाकडं तोंड करून आपली माणसं का म्हणत असत, हे खरोखर अनाकलनीय आहे. ब्रिटिशांना तो उच्चार करता येत नसे म्हणून पुणेचं पुना झालं. आपण कशाला पुना म्हणायचं, मुंबई आपल्याला म्हणता येतं, मग बॉम्बे का म्हणावं, अनाकलनीय होतं. पण ब्रिटिश निष्ठेची माणसं होती की ज्यांना ब्रिटिशांचे सभ्याचार अत्यंत प्रिय होते, त्यांना हे सगळं करायला आवडत असे. तशा पद्धतीनं वागावं, तशा पद्धतीचा पोशाख करावा, ब्रिटिशांची भाषा आपण अनुसरावी आणि मग आपल्याला आंग्ल भाषेतून संवाद करायचा आला तर कृतार्थ मानावं, अशी ब्रिटिशनिष्ठ माणसं या देशामध्ये होती. फंद फितुरी उदंड झाली, पण तितकी स्वदेशनिष्ठ माणसं आणि तसेच थोर क्रांतिकारक सुद्धा या देशामध्ये झाले. या सगळ्याचा आढावा, या सगळ्याचं विश्लेषण सावरकरांनी अप्रतिम केलेलं आपल्या पूर्व पीठिकेमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून बंगाल, पंजाब याचंच विशेष विश्लेषण त्यांनी का केलं आणि विशेष करून महाराष्ट्राचंच का केलं, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जितके क्रांतिकारक निर्माण झाले तितके अन्यत्र क्वचितच झाले असतील. महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारकांच्या रांगाच्या रांगा निर्माण झाल्या. आता आपण ज्यांची नावं घेतली, अगदी झाशीच्या राणीपासून वासुदेव बळवंत फडक्यांपर्यंत, आणि त्यांच्या उत्तर कालखंडामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण सानंद समर्पण केले, अशा क्रांतिकारकांच्या मालिका महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून महाराष्ट्राबद्दल सावरकरांना प्रेम असणं हे उघडच होतं. त्यांचा जन्म महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं त्यांना विशेष प्रेम असणं हेही अत्यंत स्वाभाविक होतं. कोणत्याही घराण्यामध्ये एखादं लोकोत्तर व्यक्तिमत्व असं आपोआप निर्माण होत नाही. त्यांच्या पूर्वजांनी काही तपश्चर्या केलेली असते आणि म्हणून लोकोत्तर महात्मे त्यांच्या घराण्यामध्ये निर्माण होत असतात. समर्थ रामदासांच्या घराण्यामध्ये 23 पिढ्या सूर्योपासना चाललेली होती आणि म्हणून सूर्यासारखा अत्यंत तेजस्वी असा नारायण स्वरूप जो पुढे समर्थ रामदास झाला, असा लोकोत्तर महात्मा त्या ठोसरांच्या घराण्यामध्ये निर्माण झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यामध्ये नाथपंथाची उपासना आणि पंढरीची वारी 8 पिढ्या चाललेली होती.
तीच गोष्ट तुकारामांची विश्वंभर बाबांच्या पासून तुकारामांच्या वडिलांपर्यंत आणि स्वतः तुकोबापर्यंत विठ्ठलाची अतिशय उत्कट भक्ती आचरली जात होती. कोणत्याही घराण्यामध्ये लोककल्याण करणारा अत्यंत सात्विक वृत्तीचा क्रांतदर्श तत्वज्ञ एखादा महापुरुष ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी त्याच्या पूर्वजांनी काही पुण्याई गोळा केलेली असते. सावरकरांच्या घराण्यामध्ये हे घडलं असा. सगळीच कोकणस्थ चित्तपावन मंडळी ही कोकणातून आली. 7-8 पिढ्यापूर्वी कोणीतरी बाहेर पडलं कारण माध्यान्नीची काहीतरी अडचण असावी, पोट भरलं जात नसा, म्हणून बाहेर पडावं, देशावर जावं, पराक्रम गाजवावा म्हणून अनेक कुटुंब बाहेर पडले. अभ्यंकर तसेच आहे. अभ्यंकरांचं गाव रत्नागिरीजवळ पावसच्या पुढे कुर्ध म्हणून गाव आहे. स्वरूपानंदांचं पावस, त्याच्या पुढे गणपती गुळ म्हणून गाव आहे. म्हणजे गणपती पुळ्याचा जो गणपती तो मूळचा गणपती गुळ्याचा आहे अशी आख्यायिका आहे. आणि त्या गणपती गुळ्याच्या पुढे कुर्ध म्हणून एक छोटं वाडी आहे. गाव कसलं, छोटी वाडी आहे. तिथले बहुसंख्य अभ्यंकर आणि फडके तिथले सगळे मामा भासले तिथून बाहेर पडले. मग मालगुंड आहे, गावडा आंबेर आहे, ही 3 गावं अभ्यंकरांची आहेत आणि सगळी मंडळी ही तिथून बाहेर पडली. अजून चित्तपावनांच्या पैकी अनेक नावांचा उलगडा होत नाही. लेलेना आडनाव का तयार झालं असावं, नेने का झालं असावं, आपटे का झालं असावं असं मनात येतं. पण मी आपल्याला सांगतो माधव अस्वलांनी या नावांच्या व्युत्पत्तीवर काहीसा प्रकाश टाकलेला आहे. कारण लोकमान्यांचे नात्यातलेच होते, बुद्धिमत्ता तशीच अलौकिक. म्हणून चित्तपावनांच्या नावाचा काही उलगडा अस्वलांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यंकर आडनाव कसं तयार झालं कोणा असतो काही सांगता येत नाही. पण अंदाजाला जागा अशी आहे, अभयकरापासून अभ्यंकर असं झालं असावं. किंवा व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीनं जे अभ्यंग स्नान करतात, ब्राह्ममुहूर्ती उठून अभ्यंग स्नान करणारे ते अभ्यंकर, अशी एक व्युत्पत्ती येते. काय कोणा असतं. पण अनेक नावं त्या त्या स्थळी पडली, गावाच्या नावावरून पडली ती तर आहेच. सावरकरांचे जे पूर्वज होते ते अर्थात कोकणातलेच आहे. चिपळूण जवळ गुहागर जवळ यांचे मूळ पुरुष आहे. आणि आपलं भाग्य उजळावं म्हणून ही सगळी मंडळी बाहेर पडली. आणि बहुसंख्य चित्तपावन हे पेशव्यांच्या आश्रयाने वाढले. तिथे ते मोठे झाले, पेशव्यांच्या आश्रयाला राहिले आणि आपल्या कर्तृत्वानं कुणी तलवार चालवली, कुणी लेखणी चालवली. पण हे सगळे पेशव्यांच्या आश्रयानं मोठे होत गेलेले आहेत. सावरकरांचे पूर्वज हे असेच बाहेर पडलेले होते. गुहागरच्या जवळ एक गाव आहे. सावरकर तरी आडनाव कसं निर्माण झालं कोणा असतं. पण गुहागरच्या जवळ एक छोटं खेड आहे आणि त्या खेड्याचं नाव आहे सावरवाडी. वाडीच आहे, छोटी वाडी आहे. सावरवाडीवरून बहुधा सावरकर हे आडनाव तयार झालेलं असावं. पुढे ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर नाशिकला आले शिकायला त्यावेळेला तिथे लोकमान्य टिळकांचे एक अतिशय कट्टर अनुयायी राहतात, वकील होते. त्यांचं आडनाव पारख होतं आणि त्यांनी स्वातंत्र्यवीरांचं पाणी बरोबर ओळखलेलं होतं की हा मुलगा अतिशय कर्तृत्व संपन्न आहे आणि मोठा झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून ते भेटले की त्याचं कौतुक करत असत, विनायकाचं कौतुक करत असत, तात्यारावांचं कौतुक करत असत आणि नेहमी म्हणत असत, पहा रे तुझं आडनाव सावरकर आहे तेव्हा आडनाव सार्थक आहे, ज्याचा कर राष्ट्राला सावरतो तो सावरकर बरं, असं ते पारख म्हणत असत. कोटी क्रमामध्ये अतिशय प्रवीण असत. आणि तेव्हापासून सावरकरांच्या मनामध्ये ती आग होती, त्याच्यावर कदाचित फुंकरी पडली असावी आणि लोकोत्तर कार्य करायला सावरकर प्रवृत्त झाले असावे. पण अशा या एका मुशीतून घडलेला हा महात्मा सावरकर आडनाव धारण करता झाला. त्यांचे पूर्वज कोकणातून उठून देशावर आले आणि ते आले ते नाशिक जवळ आले, भगूरमध्ये आले. त्यांना थोरले काका होते सावरकरांना, त्यांना बापू काका असं म्हणत असत. आणि सावरकरांच्या वडिलांचा जन्म मध्ये फार मोठा कालखंड गेल्यानंतर झाला. म्हणजे बापू काका आणि सावरकरांचे वडील अण्णा यांच्यामध्ये फार अंतर होतं, 10-15, 14-15 वर्षांचं अंतर होतं. हा पाठीवर एक बहीण होती म्हणजे आत्याई होती त्यांना. पण हे कुटुंब संपन्न होतं, चांगलं होतं. सावरकरांच्या घराण्याला पारंपरिक संपन्नतेची जोड होती. त्यांच्या बागा होत्या, चांगल्या प्रकारचं उत्पन्न होतं आणि त्याच्यामुळे सावरकर घराणं हे समृद्ध होतं.
दारिद्र्यामध्ये नव्हतं, समृद्ध घराणं. आणि या घराण्यामधले सगळे पुरुष सुद्धा कर्ते पुरुष. त्यांना राष्ट्राचा अभिमान होता, देशाचा अभिमान होता, संस्कृत वाङ्मयाबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं. या घराण्यामधल्या लोकांचं पाठांतर उदंड असतं. संस्कृत भाषेवर, संस्कृत वाङ्मयावर, मराठी वाङ्मयावर, रामायण महाभारतावर, कालिदासावर जे जे चांगलं आपल्या परंपरेनं चालून आलेलं आहे, या सगळ्यावर या सावरकर घराण्यामधल्या महापुरुषांनी उत्कट प्रेम केलेलं होतं. आणि म्हणून त्यांचा पिंड सर्वांचा एक विशेष प्रकारे सात्विक घडत गेलेला होता. असा सात्विक पिंड ज्या वेळेला पिढ्यानपिढ्याचा घडत जातं, त्यावेळेला केव्हा तरी त्याला एक परिपक्व फळ येतं. आणि ते फळ इतकं मधुर असतं की अवघ्या राष्ट्राचं ते कल्याण करून जातं. स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत तसं घडलेलं. गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी आग्रहाने विचारलेलं होतं की आपल्या आई कशा होत्या, आपले वडील कसे होते. आईबद्दल विशेष करून विचारत असत की आपल्या आई कशा होत्या. आणि गोंदवलेकर महाराज शक्यतो टाळत असंच सांगायचं, कधी नाहीच म्हणायचं, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, विषय बदलून टाकायचं. एके दिवशी शिष्याने फारच आग्रह केला. त्यावेळेला ते हसले आणि त्यांनी काय सांगावं, स्वतःकडे बोट दाखवलं आणि ते म्हणाले, फळ चांगलं आलं त्याची झाड नक्की चांगलं असणार. म्हणजे माझी आई इतकी चांगली असल्याशिवाय मला ती जन्मच देऊ शकली नसती, असा भाव गोंदवलेकर महाराजांनी प्रगट केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये ही अशी चांगली नररत्न निर्माण शिकार करणारी होती. गंमत आपल्याला सांगतो की स्वातंत्र्यवीरांच्या वडिलांच्या आईचे वडील, त्यांच्याकडे मकराणा सैन्य असत, अतिशय पराक्रमी होते. घोड्यावर बसत असत, भाला फेकत असत, शिकारीला जात असत, दाणपट्ट्याचे प्रकार अवगत होते, हनुमंती पट्टा चालवत असत, हे सगळं त्यांना येत असत. आणि पुढे तर एकदा गुंडांना झोडपून काढून त्यांचा पराभव करून त्यांच्या ताब्यामधली एक अतिशय सुंदर मूर्ती, देवीची जगदंबेची मूर्ती त्यांनी आणलेली होती. ज्या मूर्तीपुढे स्वातंत्र्यवीरांनी शपथ घेतली, स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली, ती देवीची मूर्ती त्यांच्या पणजोबांनी आणलेली आहे. योग असा की स्वातंत्र्यवीरांच्या आजीनी ती मूर्ती भगूरला आणली आणि भगूरमध्ये हे सावरकरांचं सगळं कुटुंब हिरावलं. सावरकरांच्या आईचं नाव राधाबाई आणि वडिलांचं नाव दामोदर. वडिलांना अण्णा म्हणत असत सगळे आणि त्यांच्या चुलत्यांना बापू काका म्हणत असत. अतिशय तालेवर असं कुटुंब होतं. पूर्वी खेड्यापाड्यामध्ये अशी तालेवर जी कुटुंब असतात त्यापैकी एक सावरकर कुटुंब होता. आणि या सच्छील पती पत्नीच्या पोटी 3 नररत्न आणि 1 कन्या जन्माला आली. 13 जून 1879 या दिवशी सगळ्यात थोरला पुत्र म्हणजे गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर जन्माला आले. 28 मे 1883 या दिवशी विनायक दामोदर उर्फ तात्याराव वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले. आणि त्याही पुढे 1888 साली सगळ्यात धाकटा नारायण दामोदर, ज्याला बाळ म्हणत असत, तो सगळ्यात धाकटा मुलगा जन्माला आला. आणि त्याच्या अगोदर 1 कन्या ही जन्माला आलेली होती. यांच्या पोटी 3 पुत्र आणि 1 कन्या जन्माला आली. वैशाख शुद्ध, वैशाखच सुरू आहे, उद्या तर अक्षय्य तृतीय आहे. तिथीप्रमाणे स्वातंत्र्यवीरांनी जो जन्म घेतला तो वैशाख शुद्ध षष्ठीचा आहे. तोंडावर आहे, वैशाख शुद्ध षष्ठीला त्यांनी जन्म घेतला. आणि शक होता 1805. तरुण वर्गाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगून ठेवतो. शकामध्ये 78 वर्ष मिसळली की वर्ष निघतात. 78 5 83. सावरकरांचा जन्म 1883चा म्हणजे 78 वर्ष वजा केली की शक निघता, असं लक्षामध्ये ठेवायचं. काही आयांना माहिती नसेल तर आज माहिती झालं असेल, घरी जाऊन सांगा. पुढे संमत काय आहे त्याचा उलगडा आणि केव्हा तरी मुद्दाम करूया. पण ही 3ही पुत्ररत्न या सावरकर कुटुंबामध्ये जन्माला आली आणि अतिशय बुद्धिवान. सगळं सावरकर कुटुंबच बुद्धिवान, सगळं बुद्धिजीवी. बुद्धिवादी नव्हे, बुद्धिवादी फार तरकट असतात. सावरकर जगले ते सगळं तर्कशुद्ध जीवन जगले, तरकटपणा कुठेही नाही. आणि ते जन्माला भगूरमध्ये आले आणि त्या गावाचं भाग्यच उजळून गेलं खरोखर. कारण आई अतिशय सच्छील, रामायण महाभारतावर वेद वाङ्मयावर पराकोटीची श्रद्धा असलेली माऊली होती, निष्ठा होती. आणि घरामध्ये जसे संस्कृत भाषेमधले ग्रंथ वाचले जात तसे मराठीमधले वाचले जात असत. मागच्या पिढीपर्यंत
आम्ही स्वतः ऐकलेले. माझी नित्य आई ही नित्य वाचन करत असते. मग रामविजय असेल, पांडव प्रताप असेल, हरिविजय असेल, भक्त विजय असेल, या सगळ्या ग्रंथांवरच आमचा पिंड भावंडांचा परिपुष्ट झाला. कारण सदैव तेच कानावर पडत असे. व्यंकटेश स्तोत्र ऐकता ऐकता पहाटे जाग यायचे. कधी गीतेचा भक्तियोग ऐकावा, कधी पुरुषोत्तम योग ऐकावा आणि आईच्या स्तोत्राने पहाटे जाग यावी असं घडत असेल. आता आयानं काही पाठच नसतं, उठलं की टीव्ही. मग मुलांवर काय संस्कार होणार? ही स्तोत्र म्हणून बघा त्याचे किती सखोल परिणाम आणि सखोल संस्कार मुलांवर होतात बघा. त्यावेळेला कळत नाही, पण नंतर कळत जात. मी वडिलांना विचारलेलं होतं की आता महिम्न कशाला म्हणून मला पाठ झालं. त्यावेळी म्हणाले म्हणत राहा, 25 वर्षानंतर कळेल. आणि मला खरंच कळलं 25 वर्षांनी की त्या आवृत्त अशी स्तोत्र का करायची असतात आणि त्याची थोरवी आणि महात्म्य का असतं ते कळत जात. राधाबाईंची पराकोटीची श्रद्धा धार्मिक ग्रंथांवरच. अण्णा तर त्यांना गावामध्ये अतिशय मान होता, बापू काकांनाही मान होता आणि दोघेही उंचे पुरे गोरेपान, व्यक्तिमत्व अतिशय चांगलं. राधाबाई तर दिसायला अतिशय चांगल्या होत्या आणि स्वातंत्र्यवीरांना सुद्धा आई वडिलांचा वारसा मिळालेला होता, दिसायला चांगले होते. आणि त्याचा एक राजस अहंकार कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होता. स्वतः त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की मी दिसायला चांगला आणि लोक माझं खूप कौतुक करत असतात. मला वर्णही चांगला मिळालेला होता, आई वडीलही माझे देखणे होते आणि मलाही जरा लोकांनी असं म्हटलं की बरं वाटत असे. आत्मवृत्तात त्यांनी लिहून ठेवलेला आहे. असा कुठेतरी राजस अहंकार माणसाच्या मनामध्ये असतं आणि असणं काही गैर नाहीये. पण समर्थांचं एक सूत्र सावरकरांना फार लहानपणी उलगडलेलं होतं. समर्थ म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चाले उपाय, म्हणून धरावी सोये आगांतुक गुणांची. रूपलावण्य अभ्यासिता नाही. रूपलावण्य आपल्याला कसं मिळावं हे ईश्वराधीन आहे, आपल्या हातात काही नसतं. आपलं नाक कसं असावं, आपली चेहरेपट्टी कशी असावी, आपण कसं दिसावं हे सगळे ईश्वराच्या अधीन आहे. पण आपण कसं असावं हे स्वाधीन आहे असं विसरू नका. ईश्वराने तुम्हाला कसं घडवलं ही ईश्वराची देणगी आहे तुम्हाला. आपण स्वतःला कसे घडवतो आणि लोककल्याणाचं काय काम करतो हे ईश्वराला तुम्ही अर्पण केलेलं तुमच्या कर्तृत्वाचं आणि तुमच्या भक्तीचं फळ आहे. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणाची न चाले उपाय. समर्थ म्हणतात हा सहज गुण आहे. तुम्ही कसं असावं, कसं दिसावं हा ईश्वरी गुण आहे. म्हणून धरावी सोये आगांतुक गुणांची. सद्गुण हे जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतात असं समर्थ म्हणतात. आणि त्याची जाणीव स्वातंत्र्यवीरांना फार लहानपणी झालेली होती. दारणा नदीच्या काठी खेळावं, मित्र गोळा करावेत. लहानपणी पुष्कळ मित्र होते. कोणी वासुदेव नावाचा होता, कोणी बाळू नावाचा होता, कोणी नथू नावाचा होता. शिंपी कुटुंबातले 2 मित्र होते. राजाराम नावाचा मित्र होता. अनेक मंडळींना गोळा करावं आणि खेळ खेळावे. पण लहानपणापासून हा मुलगा चुणचुणीतच होता. मुलाचे पाय पाळण्यात म्हणतात तसेच सावरकरांचे पाळण्यातले पाय आई वडिलांना निश्चित दिसलेले होते. लहानपणापासून त्यांना प्रतिभेचं देणं लाभलेलं होतं. पुढे पंडित व्हावं अशी अलौकिक बुद्धिमत्ता ईश्वराने त्यांना प्रदान केलेली होती. काही विलक्षण गुण घेऊनच स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आलेले होते. आणि पुढे या भगूरमध्ये वाढत असताना, लहानच मोठं होत असताना, कारण तिथेच त्यांचं सगळं प्राथमिक शिक्षण झालं आणि लहानपणापासून चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, चांगलं चित्तात धारण करावं अशी त्यांची एक धारणाच होत गेली. आणि त्या धारणेमुळे नित्य चांगलं वाचावं ही त्यांची बैठक तयार होत गेली. माणसाचा अंतरंग चांगलं वाचल्यामुळे घडत असतं. ते केवळ पाहून घडत नाही आणि पडद्यावरची खोटी चित्र पाहून तर कधीच घडत नाही. जो चांगलं वाचतो, वाचून आठवतो आणि चित्तामध्ये धारण करतो तो मोठा होत जातो. मनुस्मृती जाळा असं म्हणतात. त्या मनुने मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, जो अजिबात वाचत नाही त्याच्यापेक्षा वाचणारा बरा. जो वाचतो त्याच्यापेक्षा स्मरणात ठेवणारा बरा. स्मरणात ठेवतो त्याच्यापेक्षा सदैव पाठांतर करणारा बरा. पाठांतर करणाऱ्यापेक्षा आचारात ते उतरवणारा अधिक बरा. जो आचारात उतरवतो त्याच्यापेक्षा तो सद्गुणाचा, जीवन मूल्यांचा ज्याचा स्वभाव होतो तो अधिक बरा. काय सुंदर लिहून ठेवले. एकापेक्षा चढची विभागणी करून टाकलेली आहे त्यानं. आणि जे सगळे लोकोत्तर महात्मे झाले त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून आपल्या चित्तामध्ये ते सगळं धारण केलेलं आहे. स्वातंत्र्यवीरांनी हे सगळं धारण केलेलं होतं.
कुठलाही ग्रंथ मिळाला की त्याचा फडशा पाडावा. लोकमान्यानं हेच वेड होतं, लक्षात ठेवा. रघुवंश मिळावा म्हणून वडिलांनी घातलेलं अत्यंत अवघड गणित त्यांनी खटपट करून सोडवून दिलेलं. आणि मग सांगितलं तर वडिलांना, द्या आता क्व सूर्य प्रभव वंशः पचाल्प विषयामती तितीर्षुर्धुस्तर मोहात उडुपेनास निस्सागरम. असं कालिदास का म्हणतो ते मला वाचू देस. आणि वडिलांनी अतिशय आनंदानं रघुवंश ग्रंथ छोट्या बाळच्या हातामध्ये दिलेला होता. सावरकर असंच करत असत. जे जे हातामध्ये पडेल ते ते साकल्यानं वाचावं, त्यातलं जेवढं चांगलं आहे तेवढं हृदयामध्ये धारण करावं, असा भाव त्यांच्या चित्तामध्ये सदैव दाटलेला असतो. बाबारावांचा ज्या वेळेला विवाह झाला त्यावेळेला हा मुलगा इतका चुणचुणीत होता. बाबारावांच्या पत्नी फडक्यांकडच्या होत्या आणि येसूवहिनींचं तात्यारावांच्या चरित्रातलं स्थान अद्वितीय. दुसरी माता. इतकं उत्कट प्रेम येसूवहिनींच्यावर या महात्म्यानं केलेलं आहे. ही त्यांच्या दृष्टीनं दुसरी माऊली. इतका उत्कट भाव त्यांच्या चित्तामध्ये दाटलेला असतो. आणि म्हणून ज्या वेळेला बाबारावांचा विवाह ठरला त्यावेळेला हे त्यांच्या घरी गेलेले होते. आणि मुलीची मावशी जी होती, म्हणजे येसूवहिनींची जी मावशी, तिने विचारलं, तुम्ही कोण बाळानो, का आलात? कारण धाकट्या भावालाही बरोबरून गेले. त्यावेळेला यांनी दारासमोर उभारून खणखणीत सांगितलं, हा माझा धाकटा भाऊ नारायण दामोदर सावरकर, मी विनायक दामोदर सावरकर, माझे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर, त्यांचंच लगीन आहे. तेव्हा आमची वहिनी कशी आहे ते पाहायला आम्ही दोघं आलेलो आहोत. त्यावेळेला येसूवहिनींच्या त्या मावशीला आणि आईना इतकं कौतुक वाटलं, त्यांनी खूप कौतुक केलं. पहा बरं कशी चुणचुणीत मुलं आहेत, या रे या, अगदी बैठकीवर बसून. आणि मग येसूवहिनींनी सावरकरांच्या इतक्या आठवणी लिहिल्या आहेत की हा दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, शीघ्र कवी कसा, याचं पाठांतर कसं आहे, याची धारणा शक्ती कशी आहे, आम्हाला हा चिडवतो कसा, रडवतो कसा, हसवतो कसा, सगळा तपशील येसूवहिनी फार सुंदर लिहून ठेवलाय. आपल्या धर्मशास्त्रांनी आज्ञाच दिलेले. आपली मोठी वहिनी ही माते समान आणि धाकटी वहिनी ही कन्ये समान असते. काय आपली धर्मशास्त्र एक एक सूत्र सांगून जातात, त्याला तोड नाहीये. आणि येसूवहिनींनी म्हणे एकदा तात्याराव मुद्दाम बोलले, काय वहिनी ती वहिनीच शेवटी आणि बहीण ती बहीणच. तेव्हा त्या वहिनीला इतकं लागलं की येसूवहिनी रडायला लागल्या. त्यावेळेला पुन्हा यांनीच डाव उलटवला आणि ते म्हणाले, अगं बहीण असली तरी ती सासरी जाणार, शेवटी दिराच्या कामाला कोण येणार, वहिनीच की. त्यावेळी येसूवहिनी म्हणाले, वा रे वा, दोन्हीकडून तुम्ही बोलता. होय, मग काय म्हणे, तुम्ही रडायला लागलात आता मी काय करू, आणि म्हणून तुमच्या मदतीला आलं. त्यांनी इतक्या सुंदर आठवणी लिहून ठेवल्या की वाचताना आपल्या डोळ्यामध्ये नकळत पाणी येतं. सावरकरांची जी बहीण होती ती त्र्यंबकेश्वराला काळे म्हणून होती. तिथे त्यांच्याकडे दिलेली होती. आणि सुट्टीमध्ये आंबे उदंड येत असत. भगुर असं, राहुरी शेजारचं गाव असतं, जे इनाम त्यांना प्राप्त झालेलं होतं ते असं, कुठलंही असं, आंबे भरपूर येत असत. पाडीमधले आंबे यथेच्छ खावे, दंगा करावा, व्यायाम करावा, दारणीमध्ये यथेच्छ पोहावं असा दिनक्रम आणि वाचावं भरपूर असा दिनक्रम स्वातंत्र्यवीरांचा त्या कालखंडामध्ये सुद्धा. पुढे गेले एकदा त्र्यंबकेश्वरला, आपल्या बहिणीकडे मेहुण्यांच्याकडे गेले आणि बरीच मंडळी बरोबर होती, लहान मुलंही होती. आणि वर आपल्याला माहितीये ब्रह्मगिरीचा डोंगर आहे, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी प्रदक्षिणा केलेली होती. तो ब्रह्मगिरीचा डोंगर आणि किल्लावर आहे. तिथे सावरकर गेले. पण असा धडपड्या मुलगा होता हा की पायऱ्यावरून जाणं त्यांना कधी पटतच नसे, त्यांच्या मनाला पटत नसे. तेव्हा त्यातल्या त्यात अवघड वाट काढावी आणि जावं असाच त्यांचा पिंड होता. आणि म्हणून येताना अवघड वाटेवरून पाय वाटेवरून धावत सुटले. काही माणसं खाली आली, तीनवर काही माणसं होती आणि एकदम भद्रकाली असा प्रचंड आवाज त्या परिसरामध्ये निनादला. आणि थोड्या वेळात हे विनायकराव आले. त्यावेळेला कपाळ 2 ठिकाणी फुटलेलं होतं. अवघड वाटेवरून प्रवास करत असताना पडलेले होते. जणू मला वाटते त्यांनी सूचितच केलेलं होतं, अशा अवघड वाटेनच मी आयुष्यभर प्रवास करत राहणार आहे आणि अशाच मला जखमा होणार आहेत, युद्धामध्ये मला घाव झेलावे लागणार आहेत, असं जणू काही त्यांनी सांगून टाकलेलं असं त्यावेळेला. आणि हा विनायक अशा प्रकारे हळूहळू मोठा व्हायला लागला. प्राथमिक शिक्षण सगळं या विनायकाचं तिथे झालं. वाचनाचं वेळ असं की घरी एक पोथी होती, ती काढून वाचायला त्यांनी प्रारंभ केला. त्यावेळेला वडील आले आणि अण्णा म्हणाले, अरे हे काय करतोयस वेड्या,
हे आरण्यक आहे. घरामध्ये आरण्यक वाचू नये, घराचं अरण्य होतं. आणि त्यांनी पटकन ती पोथी काढून घेतली, वरती ठेवली. सावरकरांनी आठवणीत लिहून ठेवले की असं काही झालं की माझं मन त्याच्याकडे उलटे जास्ती ओढ घेत असत आणि अण्णांचं लक्ष नाही असं बघून मी माळ्यावरून ती पोथी पुन्हा काढावी आणि खरंच अरण्य होतं का त्याचं प्रत्यंतर घेण्यासाठी ती पोथी पुन्हा वाचायला प्रारंभ करावा, असं काही विलक्षण या मुलाच्या स्वभावामध्ये होता. तेव्हा वडिलांची नजर चुकवून हा पुन्हा जर काय करत असेल, पुन्हा एकदा तो ग्रंथ त्याचं पारायण करायला सुरुवात करत असेल. कुठलीही गोष्ट समोर आली आणि आव्हानात्मक स्वरूपामध्ये आली की तात्यारावांना लहानपणापासून आनंद व्हायचा आणि म्हणून ती पोथी मुद्दाम काढून पुन्हा वाचायला ते प्रारंभ करत असत. एक एक दिवस पुढे जायला लागला. प्राथमिक शिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पूर्ण झालं, पण त्याच्या अगोदर त्यांच्या कुटुंबावर एक फार मोठी आपत्ती कोसळली. राधाबाई त्यांच्या मातुश्री केवळ 32-33 वर्षांच्या असाव्यात आणि महामारीची साथ आली आणि त्याच्यामध्ये त्या मृत्यू पावल्या. आणि त्यावेळेली मुलं काही फार मोठी नव्हती. आपल्याला असं ध्यानात घ्यायला पाहिजे की सगळं गाव आग्रह करत असताना अण्णांनी दुसरा विवाह केला नाही. ते म्हणाले न जाणो कशी पत्नी मिळेल आणि या मुलांची आबाळ होईल, तेव्हा मलाच आता आई आणि वडील या दोन्ही नात्यानं या मुलांना वाढवलं पाहिजे. आणि खरोखर तसं वाढवलेलं आहे. अण्णांनी दुसरा विवाह केला नाही. आईची सगळी माया. अण्णा उत्तम स्वयंपाक करत असत. मुलाबाळांना वेळच्या वेळी खाऊ घालावं, वेळच्या वेळी झोपावं, वेळच्या वेळी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं, असं स्वतः अण्णा तारतम्यानं करत असत. दुसरा विवाह केला नाही. अनेक कुणबी माणसं घरामध्ये भेटायला येत असत आणि त्यावेळेला कुणबी माणसं घाबरायची. ती अशी घामे घुमून आलेली माणसं पाहिली की स्वातंत्र्यवीर म्हणत असत, अरे खाली का बसता, असे वर बैठकीवर बसा. तर ती म्हणायची नाही बा, आम्ही असं कसं काय करणार, वर कसं बसायचं, आमची पायरी ओळखून आम्ही खाली बसतो. बापूसाहेब राबाकच केला मला, म्हणजे बापू काका स्वातंत्र्यवीरांचे. त्यावेळेला हे म्हणत असत, अहो का चिंता करताय, मी सांगतो ना बापू काकांना. आणि मग सगळ्या कुणब्यांना वर बसवत असत. थंड पाणी द्यावं, गुळ त्यांना द्यावा. आणि मग ती कुणबी लोक इतके हरखून जात असत. लहानपणापासून जातीभेद स्वातंत्र्यवीरांना मान्य नव्हता. अत्यंत प्रगत विचार बालपणापासून अनेक प्रसंगात त्यांनी प्रगट केलेले होते. आणि बापू काका सुद्धा यायचे. आणि मग ती कुणबी म्हणत, आमची इच्छा नव्हती बरं का बापू काका वर बसायची, पण या धाकट्या रावसाहेबांनी सांगितलं म्हणून बसलं. मग ते म्हणायचे, यांनी सांगितलं होय, मग आता माझी काय छाती आहे तुम्हाला उठा म्हणायचे. इतकं प्रेम बापू काकांनी या स्वातंत्र्यवीरांच्यावर केलेलं होतं. आपल्या घराण्याचं नाव कोण उज्ज्वल करेल, तर हा मुलगाच उज्ज्वल करेल, ही भूमिका या बापू काकांच्या मनामध्ये सुद्धा होती. पण सगळ्या कुटुंबांना शाप असतात की काय कोणास. बापूंचं अण्णांचं कधीही पटलं नाही. काय आश्चर्य. तात्यारावांच्यावर अण्णाच्या मुलावर निरतिशय प्रेम बापूंनी केलेलं, पण बापू आणि अण्णांचं मात्र कधी विशेष पटलं नाही. केवढं आश्चर्य करण्यासारखं आहे. पण हा मुलगा मोठेपणी कुणीतरी होणार आणि सावरकर घराण्याचं नाव उज्ज्वल करणार, निसंशय ही भूमिका बापू काकांच्या मनामध्ये होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कुंडली ज्यांनी पाहिली असेल त्यांच्या असं लक्षात येईल की त्यांच्या नवमामध्ये हर्षल आहे. आणि ज्यांच्या नवमामध्ये म्हणजे केवळ तेवढाच योग नव्हे बरं का, आणखीनही काही ग्रहांची अनुकूलता त्याला लागते. पण नवमामध्ये जर हर्षल असेल तर तो मुलगा फार उचापती करणारा असतो आणि मोठेपणी तो कोणीतरी होतो. मोठा होत असताना त्याच्या सद्गुणांना योग्य दिशा लाभली तर तो लोकोत्तर कार्य करतो, नाहीतर वेड्या वाकड्या मार्गाला सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणून नवमामध्ये हर्षल होता. गावामधल्या ज्योतिषांनी सांगितलं, अण्णा हे पोर विलक्षणच निपजते की नाही पहा. मोठं झाल्यानंतर नवमामध्ये हर्षल आहे, तो गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं खरोखर घडलं. लहानपणापासून विचक्षण असणारा हा मुलगा मोठा व्हायला लागला. प्राथमिक शिक्षण सगळं संपलं आणि मग इंग्रजी शिक्षणासाठी तात्यारावांना नाशिकला पाठवण्यात आलं. बाबारावांनी आपल्या धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी अपरंपार श्रम केले, फार श्रम केले. आपल्याला कितीही झिजावं लागलं तरी चालेल, पण तात्या विलक्षण बुद्धिवान आहे, त्याला आपण शिकवलंच पाहिजे, हे बाबारावांचा एक स्वप्न होतं. आणि स्वतः झिजून चंदनाप्रमाणे बाबारावांनी तात्यारावांचं शिक्षण पूर्ण केलं.
सासूरवाडीकडूनही तात्यारावांना मदत मिळाली, पण पहिला ध्यास तात्यारावांच्या शिक्षणाचा जो घेतलेला होता तो स्वतः बाबारावांनी म्हणजे गणेश दामोदरांनी घेतलेला होता. आंग्ल शिक्षण घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आले, ते नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये त्यांना अनेक मित्र हळूहळू भेटत गेले. मग वर्तक भेटले, मस्कर भेटले, आबा दरेकर भेटले, जे कवी गोविंद या नावाने विख्यात झाले. आबा पांगळे म्हणत असतात, पांगळेच होते. आबा दरेकर ते पुढे कवी गोविंद झाले. नंतर राजाराम दातार, वामन दातार, जे पुढे वामन शास्त्री दातार झाले, तेही त्यांना नाशिकमध्ये भेटले. अनेक अनुयायी मिळत गेले आणि हळूहळू ही सगळी मंडळी नाशिकमध्ये एकत्र येत गेली. स्वातंत्र्यवीरांचं शिक्षण ज्या वेळेला चालू होतं 1893 साली 10 वर्षांचे ते असताना राधाबाई मृत्यू पावल्या आणि त्यानंतर प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर ते नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये समविचारांचा एक या विद्यार्थ्यांचा गटच हळूहळू पुढे जमत गेलेला आहे. तो एका दिवसात जमलेला नाहीये, पण हळूहळू तिळभांडेश्वराच्या बोळामध्ये ही सगळी मंडळी हळूहळू एकत्र यायला लागली आणि पुढे मॅट्रिकची परीक्षा स्वातंत्र्यवीर उत्तीर्ण झाले त्याच्या अगोदर त्यांचा विवाह सुद्धा होऊन गेला. भाऊसाहेब चिपळूणकर जवाहर संस्थानामध्ये त्यांचे सासरे मोठ्या पदावर होते आणि लहानपणापासून तात्या आपले जावई होणार असं त्यांनी मनाशी नक्की ठरवून ठेवलेलं असतं आणि म्हणून कोणालाही भेटले तर म्हणत असत, पहा आमचा जावई कसा बुद्धिमान आणि चुणचुणीत आहे. आणि तो योग खरोखर पुढे जुळून आला आणि त्यांनी अभिवचन दिलं तर की तात्यारावांच्या शिक्षणाची व्यवस्था मी करेन, हा माझा पुत्रच आहे, आपण काय चिंता करता. आणि त्यांनी जे अभिवचन दिलेलं होतं ते खरोखर शेवटपर्यंत पाळलं असं इतिहास आपल्याला सांगतो. तेव्हा भाऊसाहेब भाऊराव चिपळूणकरांची जी कन्या तिच्याबरोबर स्वातंत्र्यवीरांचा विवाह झाला. मॅट्रिकची परीक्षा होण्याच्या अगोदर झाला, मॅट्रिकची परीक्षा नंतर झाली. सावरकर अभ्यास फारसा करत नसत. जे लोकोत्तर महात्मे झाले ना त्यांना शालेय महाविद्यालयीन शिक्षणाची फार ओढ कधीच नव्हती. टागोरांनी 9वीत शाळा सोडली. याचा अर्थ 9वीत शाळा सोडतात ते सगळे टागोर होतात असं नाही. नाहीतर काही जण खोटं समज, तुम्हीच नाही का प्रवचनात सांगितलं, संदर्भहीन काही उचलतात आणि म्हणतात तुम्हीच नाही का म्हटलं, असं काही जणांची प्रवृत्ती असते. म्हणून मी मुद्दाम खुलासा केला. सगळेच जण 9वीत शाळा सोडली म्हणून टागोर होत नाही. विवेकानंद काय, स्वातंत्र्यवीर सावरकर हे 2, 4, 5, 7 दिवस अभ्यास करत असत आणि परीक्षा उत्तीर्ण होत असत. कारण त्यांना माहिती असे, कारण त्यांनी हा अभ्यास करत असताना विशेष कोणते प्रयत्न केलेले नाहीये. 2, 4, 5 दिवस अभ्यास करावा आणि उत्तीर्ण होण्यापूर्वी म्हणजे द्वितीय श्रेणी मिळाली तर प्रथम, नाहीतर द्वितीय श्रेणीमध्ये त्या कालखंडामध्ये ती मोठी होती. उत्तीर्ण व्हावं आणि पुन्हा एकदा स्वतंत्र अभ्यासाला प्रारंभ करावा अशी धारणा या सगळ्या लोकोत्तर व्यक्तिमत्वांची होती. कोणीही काढून बघा, बहुतेक सगळे असेच आहे. त्यात 2 प्रकार आहेत. ज्यांना असं वाटत होतं की विद्यापीठी शिक्षणामध्ये आपण एखादं सुवर्ण पदक मिळवावं अशी मंडळी होती आणि ज्याच्या बरोबर दुसरं टोक असलेली इतिहासाची मीमांसा करावी आणि या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून द्यावं याचा ध्यास धरावा असं दुसऱ्या प्रकारचा वर्ग या समाजामध्ये होता. आपले भूतपूर्व अर्थमंत्री सी.डी. देशमुख ICSला बसलेले होते आणि ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी टेनिस खेळत होते आणि त्यांचा मित्र एक धावत आला लांबून, हातामध्ये तार होती, तारेनं त्या कालखंडामध्ये निकाल कळवला जात असे आणि तो नाचत आला लांबून आणि लांबून ओरडला, सीडी द रिझल्ट इज आउट. निकाल लागला ICS परीक्षेचा. त्यावेळेला हे टेनिस खेळत होते, त्यांनी फटका मारला, चेंडू परतवला आणि खेळता खेळता म्हणाले, हू स्टूड सेकंड. मी पहिला आहे. काय प्रचंड आत्मविश्वास. आणि खरंच आले पहिले. इतका प्रचंड आत्मविश्वास आणि इतका प्रचंड अभ्यास केलेला होता. पण यातली जी दुसऱ्या वर्गातली फळी होती त्यांना शालेय महाविद्यालय अभ्यासक्रमाबद्दल विशेष आकर्षण नव्हतं. त्यांच्या मनाची एकच आस होती, हा भारतवर्ष स्वतंत्र व्हायला पाहिजे, स्वातंत्र्याचं स्वतंत्रतेचं गीत आपल्याला गायला मिळायला पाहिजे, हा भाव त्यांच्या मनामध्ये उत्कट होता. आणि मग पहिल्यांदा त्यांना ज्या वेळेला स्वातंत्र्यवीरांना पुण्यामध्ये येण्याचा योग लाभला त्यावेळेला पुणेरी पाणी त्यांनी ओळखलं बरं का. त्या कालखंडामध्ये पुण्याला माणसं काही नावं ठेवून जाऊ देत, पण पुण्यामध्ये अशा व्यक्ती निर्माण झाल्या की एक व्यक्ती म्हणजे एक संस्था.
असं लोकोत्तर कार्य पुण्यामधल्या अनेक लोकांनी केलेलं आहे. मग लोकमान्य टिळक असोत, भांडारकर असोत, राजवाडे असोत, लोकोत्तर महात्मे झाले. टिळकांच्या कर्तृत्वाला तर तोडच नाही, कारण टिळकांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची प्रेरणा स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळालेली होती. आणि यावेळेला 96-97 साली इथे पुण्यामध्ये प्लेगनी महाभयंकर रूप धारण केलेलं होतं. महाभयंकर होतं. आणि त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी इतके उन्मत्त झालेले होते की उपचार प्लेगवर करण्याच्या ऐवजी आणि आलेल्या प्लेगला हकलून लावण्याच्या ऐवजी माणसांना बेघर करावं, त्यांचं घरदार उद्ध्वस्त करावं आणि घरातल्या स्त्रियांवर अत्याचार बलात्कार करावेत असं अत्यंत विकृत करणी ब्रिटिशांनी केली. इतिहासामध्ये आम्हाला असं वाटतं की मुसलमानांनीच आक्रमण करून बलात्कार केले. नाही, ब्रिटिशांनी तेच केलं. मुसलमान असभ्य लुटारू होते आणि सगळे युरोपियन सभ्य लुटारू होते. एका माणसाने दुसऱ्या घरात जाऊन वस्तू उचलली तर त्याला आपण चोरी म्हणतो, आणि एका राष्ट्राने दुसऱ्यावर आक्रमण केलं आणि लुटालूट केली तर साम्राज्य विस्तार असं गोड नाव देता काय? ब्रिटिशांनी आपल्याला किती लुटलं. टिळकांचं उदाहरण सांगितलं. 1858 ते 1900 टिळक म्हणतात 90 कोटी पाऊंड या देशामधून केवळ ब्रिटिशांनी नेले. पोर्चुगीज, डच, फ्रेंच हे सगळे वेगळे त्यांनी नेले. त्याला काही सीमारेषाच नाही. किती लुटलं असेल, किती पिळलं असेल, किती नागवलं असेल, कच्चा माल वगैरे सगळं वेगळंच पुन्हा. इतकं या देशाला त्यांनी सगळं लुटून टाकलेलं होतं. आणि त्यावेळेला इतके अत्याचार ब्रिटिशांनी केले या प्लेगच्या निमित्तानं. आणि त्यावेळेला केसरीच्या अग्रलेखातून, केसरीमधून लोकमान्य टिळक लॉर्ड सँडहर्सला पुन्हा सांगतायत की तुम्ही आता हे आवर्त घेतलं नाही तर मन अत्यंत प्रक्षुब्ध झालेली आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी एखाद्या कृत्यातून ब्रिटिश सरकारला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे केसरीमधून लोकमान्य लिहित आहेत, पण त्याच्याकडे पाहावंसं सुद्धा वाटलं. मग तो लॉर्ड सँडहर्स ज्यांनी चाफेकर बंधूंना बळी दिला, म्हणजे अक्षरशः फाशी दिलं, लटकावलं, त्यांना लोकमान्य टिळकांना शिक्षा दिली, त्या लॉर्ड सँडहर्सचे पुतळा हा आमच्या नेमस्त लोकांनी मुंबईत उभा केला. शेम. जो ब्रिटिश अधिकारी आपल्या एका बांधवाला फाशी देतो, टिळकांसारख्या पुण्यश्लोक प्रातस्मरणीय लोकोत्तर महात्म्याला अन्य शिक्षा देतं, त्या लॉर्ड सँडर्सचा पुतळा ब्रिटिशनिष्ठ लोकांनी काय केला असेल तर मुंबईमध्ये सानंद उभा केला आणि आरती गायली त्याची. व्हिक्टोरिया राणीबद्दल त्यांना अत्यंतिक प्रेम वाटत असे. जणू ही सार्वभौमिनी अतिशय उपहासात्मक सावरकरांनी लिहून ठेवलेली आहे. ही कोण तर ही देवी. देवी म्हटलं आम्हाला वाटले श्री जगदंबा तुळजाभवानी, नाही. देवी कोण तर श्री व्हिक्टोरिया सार्वभौमिनी. तिची आरती हे गातात. राष्ट्रीय सभा जमली रे जमली की पहिल्यांदा आरती कुणाची, जय जयकार कुणाचा? व्हिक्टोरिया राणीचा. व्हिक्टोरिया राणी मेल्यानंतर आपली आई मेल्याचं दुःख अनेकांना झालं. रडत असत सगळेजण घरामध्ये. जे नेमस्त होते आणि ब्रिटिश शाळलेले होते, आंगलाळलेले होते, त्यांना इतकं दुःख झालं की घरातलंच आपल्या कुणीतरी गेलं. मनामध्ये म्हणत होते राव बहादूर पदवी ही यांनीच आपल्याला दिली, ती टिकण्यासाठी तरी रडलं पाहिजे. धिक्कार.